फ्रेंड, मी आहे सोनाली. नवीन दिवसाची एक छान अशी सुरुवात. बाहेर जायचं होतं पण बघू शकता तुम्ही पावसाचं वातावरण झालं. आता विचार करते मी जाऊ की नको जाऊ, बघू आता. खूप असं छान वातावरण झालं आहे. बस थोड्या वेळात असं जोरात पाऊस येईल. मस्त वाटतं. मार्केटमध्ये आलो पण गर्दी ही तशी आता कमीच होती, कारण की दिवाळीचा सणही झाला होता आणि आता प्रत्येकजण आपल्या गावालाही गेले असेल. म्हटलं बघा किती छान वाटतंय. गर्दी कमी असेल तर मस्त वाटतं. गर्दीमध्ये चालणंही मुश्किल होऊन जातं. तनिष्का आणि मी आम्ही दोघीही बरोबर होतो. आम्ही ड्रेसही बघितले आणि मला ते काही आवडले पण. म्हटलं चला अजून व्हरायटी असेल तर अजून बघूया. आणि हा मला जरा छान वाटला, हा आवडला बरी मला. शॉपच्या बाहेर आल्यावर छान असे कानातले पण विकायला होते. म्हटलं बघूया कुठले आवडता का, आणि ते छानही वाटले. जुडिओमध्ये आले होतो. म्हटलं बघू काही टॉप वगैरे आहे का. छान असं कलेक्शन होतं. सहा 6:30 वाजले होते. आम्ही चाललो होतो दसकला भाऊजींच्या घरी. लहान नणंदबाई बाकी होत्या, त्यांनाही यांना ओवाळायचं होतं. म्हटलं जरा तिकडे जाऊन त्यांना भेटूया आपण. लग्नाची शॉपिंग झाली आणि वंशसाठी निकिताने खूप असा छान ड्रेस घेतला. नवरीबाई तर खूप छान दिसत होता आणि त्या लाजतही होता वरती, तर बघा थोडंसं. निकिताचं लग्न आणि सगळ्यांचे शॉपिंग चालू आहे. ताईंनी इतके सुंदर पैंजण घेतले की मस्त. अरे वा, छानच आहे. भाऊजीही बाहेर गेले होते आणि तेही आले. ताईंनी त्यांनाही ओवाळलं. तनिष्काच्या पप्पांचीही भाऊबीज बाकी होती. मग ताईंनी त्यांनाही ओवाळलं आणि छान असा भाऊबीजेचा कार्यक्रम संपन्न झाला. आम्हाला घरीही जायचं होतं आणि बाहेर खूप असा पाऊस पण येत होता. भाऊजींनी आम्हाला घरी सोडलं. बाय फ्रेंड्स, गुड नाईट.